श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हे आदल्या दिवशी रात्री डेकोरेशन केले मी माझ्या मिस्टरांनी. त्या बिचाऱ्यांना 8 दिवस झाले बरं नव्हतं, त्यांना टायफॉईड सिम्पटम होते. मी मोदक बनवत होते, तर आमच्या अपार्टमेंटमधलाच मुलगा आहे पियुष, माझा मानलेला भाऊ आहे, खूप छान आहे स्वभावाने वगैरे. मग त्यालाच हेल्पला बोलवलं होतं. तो हॉटेल मॅनेजमेंट पण करतो, म्हटलं थोडं सजेशन पण देईल. तर हा जाडवाला जो मोदक आहे तो माझा आहे, तो बारीक त्याचा आहे. मग मला त्याची साईज मोदकची जास्त आवडली. मग मी त्याला म्हटले तूच बनव आता मोदक, जाऊ दे आपलं काम झाल्याशी मतलब, तो छान पण बनवतो म्हणून त्याला बनवायला लावलं. मी बाकीची तयारी करायला घेतली. थोडंसं तांदूळाची आरस वगैरे काढायची होती, थोडं डेकोरेशन ॲड करायचं होते, करत होते. हे बघा मोदक आता एवढे तयार झाले, त्याचे 21 करायचे होते. मस्त गाणे वगैरे लावले होते, थोडंसं मूड फ्रेश व्हायला माझ्या मिस्टरांचा, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. ॲक्च्युली गणपतीचा सगळ्यात जास्त उत्साह त्यांनाच असतो दरवर्षी, बट यावेळेस ते आजारी पडले. त्यांना म्हटलं जाऊ द्या, सगळे दिवस सारखे नसतात, बाप्पाच्या आगमनाने तुमची तब्येत पण ठीक होईल. आणि माझं पण थोडा मूड ऑफ होता, कारण ते असे शांत शांत होते, त्याच्यामुळं असं मला नको नको वाटत होतं नाही का. पण ते म्हणते नको, खंड नको पाडायला, साधं का होईना बसू. त्यामुळं एकदम सिम्पलमध्येच रात्री आम्ही दोघांनी डेकोरेशन केलं. त्यांना मी फक्त लाईट लावायला बोलवलं होतं, कारण मला लाईटिंग वगैरे काही एवढी जमत नाही, बाकीचं सगळं मी केलं होतं. आता हा कॅमेरा हँडल माझा भाऊ पियुष करतो आहे. मला ते नंतर व्हिडिओ एडिट करताना समजलं, त्याने व्हिडिओ घेतला, मग मी तो पण ॲड केला. आता मोदक वगैरे झाले, वाफेला लावले, 2 मोदक उरले. मग ते इडलीच्या डिशमध्ये लावावे म्हटलं. ही जरा टेक्नॉलॉजी वापरली मी माझ्या भावाने. हसत होता तुम्हाला, पण जाऊ द्या, आपल्याला काय फक्त वाफेशी मतलब, शिजले छान मग बाद झालं, वाफून निघल्याशी मतलब. त्यानंतर मग मोदक वगैरे झाले, छान आवरलं वगैरे. मग सगळं डेकोरेशन झालं. डेकोरेशन तर फायनल तुम्ही बघितलेलंच आहे, सिम्पलमध्ये केलेलं आहे यावेळेस. मग मला तर काय मूडच नव्हतं आवरायचं, पण म्हटलं आता असं मूड ऑफ नको करायला, कारण बाप्पासाठी तरी आपल्याला हॅप्पी राहायला पाहिजे. मग सगळं काम वगैरे आवरलं. मग जरा स्वतःचा मेकअप वगैरे आवरायला घेतला. सिम्पलच आवरणार होते मी, साडी नाही वेअर केली, कारण मूड नव्हता यार. मिस्टर असे शांत शांत म्हणले की एवढं मूड येत नाही, मग फक्त पप्पा आणण्यापुरता ड्रेस वेअर केला, सिम्पल असाच मेकअप केला. नाही तर मी प्रत्येक सणाला साडीच घालते, असं डेली जीन्स वगैरे काय यूज करेल, पण सणाला माझी साडीच असती. पाहिले पण असेल तुम्ही कधी. आणि माझ्या पिल्लूची तर घाई चालली होती, बाप्पा कधी येतोय, बाप्पा कधी येतोय. तर त्याला असं वाटत असं बाप्पा म्हणजे काय. आता हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी समजतातच आहे. त्याचं बिचारा त्याचंच एन्जॉय करत होता. लहानपण वेगळंच असतं, ते तर आपण ओळखू शकतो. त्यानंतर मग आम्ही सगळं आवरलं वगैरे, गणपती आणायला चाललो होतो. बघा आता एक कल्याण रोडला किती गर्दी, इथं सगळे गणपतीचेच कारखाने आहेत ना, सो बरेच लोक इकडंच घ्यायला येतात. आम्ही गणपती 1 महिना आधीच बुक केला होता. एवढं ट्रॅफिक होतं ना या रोडला, बापरे. गणपतीच्या दिवशी खूप ट्रॅफिक असतं, संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत, तर मग विचारूच नका, खूप गर्दी होती. त्याचे मोठे मोठे मंडळाचे गणपती वगैरे पण इथं घ्यायला येतात. खूप छान वाटतं, म्हणजे सण बघायचा असेल तर एकदा ना गणपतीच्या वेळेस आहे ना, कल्याण रोडला येऊन बघायचं, एकदम वेगळंच वाईब येतं. नंतर गणपती वगैरे घ्यायला गेलो आम्ही, मिस्टरांनी गणपती घेतला, चाललो होतो घरी. मी माझं पिल्लू बघा पायी पायी चाललो आहे. त्यांना म्हणत होते माझ्या हातात दे, तरी ते म्हणते नको, मूर्ती जड होती ना, म्हणून त्यांनीच घेतली. बिचाऱ्यांचं दुखत होतं तरी बाप्पासाठी ते आले. त्यानंतर मग आता आम्ही वर चाललो होतो. बाप्पाचं आगमन झालं आमच्या इथं आता. वर आमचं फ्लॅट आहे ना, तसं वर चाललो होतो. मग औक्षण वगैरे करायला आई होत्या घरात, घर नव्हतं बंद केलं, आई होत्या. मग औक्षण वगैरे केलं, गणपती बाप्पावरून घास उतरवून टाकला. तयारी तर आधीच झाली होती. आता थोडा अभिषेक वगैरे करून घेतला, बट व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे ते स्किप झालं. हे बघा आता असा आहे आमचा बाप्पा, गोडी ना. मला तर गणपती बाप्पा खूप आवडतात. त्यानंतर मग त्यांची मूर्तीची स्थापना वगैरे केली. मग बाकीचं नैवेद्याचं वगैरे तयारी तर सर्व झाली होती. उकडीचे मस्त मोदक बनवले होते मी माझ्या भावाने मिळून. बाकीचा स्वयंपाक पण केला होता आमच्यासाठी, ग्रेव्ही, भाजी, वरण भात वगैरे, पोळी, श्रीखंड पण होतं. बट ते जेवण मी दाखवलं नाही बाप्पाला, कारण आमच्याकडे कांदा लसूणवाले नाही का, जर टाकला असेल तर दाखवत नाही. सो मग मी फक्त मोदकच दाखवले होते बाप्पाला. त्यानंतर माझ्या पिल्लूला पाया पड म्हणत होते, तेव्हा नाही पडला. नंतर त्याची आजी जेव्हा पाया पडायला गेली, मग आजीची ॲक्टिंग करत पाया पडायला पाहू शकतो तुम्ही. एकदा पडलेला मला मजा वाटली, म्हणून आई परत पडू म्हटलं, पड सारखा पड म्हटलं पायान. बाप्पाला म्हण मला जरा शांत राहू दे, कारण खूप बडबड करतो, तसं खूप तोंड चालतं, बडबडीपेक्षा रागीट खूप आहे, म्हटलं पड पाया. त्यानंतर असं बघा आता किती प्रसन्न वाटते, मस्त धूपचा वास वगैरे दरवळतोय.
छान उकडीचे मोदक बाप्पांना असं एकदम मस्त वाटत असेल. त्यानंतर आरती वगैरे चालू केली. माझ्या भाऊंना वगैरे बोलवलं. अपार्टमेंटमध्येच लेझर राहतात ते सगळे. यांना पण आरतीला बोलवलं, पियुषला बोलवलं. तो नुसता हसतच असतो. आमच्या दोघांचं खूप जमतं, हसी मदत चालू असती. त्यानंतर आरती वगैरे झाली, मग जेवायला वगैरे बसलो. सो असा होता आजचा दिवस. ओके बाय.